असं कसं चालेल? माहितीये आम्हाला आमची पोरगी थोडी मर्दावानी दिसते, थोडी कुस्ती खेळते, पण असला म्हातारा करून द्यायचा हे आम्हाला नाही पटत. एक मिनिट. अजिबात पटणार. साळुंखे ही दया आहे, आपण ट्रॅप लावला ट्रॅप. बस विसरलेलो मी, थोडा कॅरेक्टर मध्ये गेलो. तुम्हाला तर माहिती ना, जज्बाती आहे मी. चला चला. ओ पसंत कशी आहेस तू? काय नाही, 400 रुपये. आता 400 रुपये काल माझ्या पाकिटात पडले ग. माझ्याकडे सध्या आता 200 रुपये आहेत. त्यातले 100 रुपये देतो, 100 रुपये मला लागणार आहेत. हो, बीज ना जानो. का हे अरे काय झालं रे? काय झालं? काय? हॅलो बेडी. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? शांत बस. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. अरे तुझं काय रे मागासपासून काय चाललंय? हा, सांगितलेलं कळत नाही का? हा, मागास धरणं. तुम्ही आम्हाला फोन केला? हो, बिस्किट टाकून. काय झालं काय? काय नाही, आला गोल 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 फिरला. पटकन आपटला. हे पचकीने आपटला, हे कचकीने आपटला. इकडे रे, इकडे इकडे या. काय रे? तुम्ही ओळखता का? आम्हाला काय एवढंच काम आहे का? होय रे, माझा मेहून नाही का? हा, तुला एका जापती झाडा पाडेल. काय नायक असताना शांत बसा रे. इथं काय चाललंय? इथं काय चाललंय? जाऊ तुम्ही. तुम्हाला जाऊ तुम्ही. दया किची कर, किची कर. पोलीस ऑफिसवर हात उचलला तुझ्या डोळ्यासमोर, तुला काय वाटलं नाही वे? माझ्या बी उचलला, मला काय वाटणार आहे? किची कर. मला काय वाटतं माहिती का? ही मेला असं मला वाटतंय. अरे देवा, तुम्हाला त्यासाठी तर बोलवलंय ना, गेलाय म्हणून. बरं थांबा. अभिजित, साळुंकेला फोन कर. तारिकाला बोलव, जाम आहे चांगली. साळुंके, या लोकेशनवर तुम्हाला व्हॉट्सअप केलंय, येताना तारिकाला घेऊन या. तारिकाला घेऊन ये. अरे कुठं आहे? इथंच दाखवत. आलो बॉस, मी आलो. मी आ गए बा, मी आ गया. काय झालं ते? झोपलाय काय? साळुंके, ह्याला काय वाटतंय बघ? अभिजितला काय वाटतं? मला वाटतं ही मेलाय असं मला वाटतंय. वाटतं? अरे ते आडवं बघ. अरे ह्याला नुसतं मस्त वाटतंय मेलाय. ती मेलायच की. शांत बस जरा. कुछ तो गडबड आहे दया. अरे जहर चालला ह्याला. आल्याने तू पहिली बॅग उघडायची, चेक करायचं पहिलं. करून घेतलं ना चेक. मग त्याला काय करायचं? त्याला ने फॉरेन्सिक म्हणजे काय करतात त्याला? फॉर्मेसिक करायचं याला. करायचं. ओके, चला घेऊन. तुझं नाव काय रे? राकेश रोशन. तुझं नाव, नंबर, इन्स्पेक्टर अभिजित पैसे देऊन जा. कळलं का? हो. हड. अभिजित, ते थांब रे, सांग तुझा नंबर. 720 350 860. ओके, हा झालं. गावाच्या बाहेर जाऊ नको, फोन केल्यावर ये लॅबला. हो. A few moments later. कोण बघू दिसतंय? फोटो दाखव रे. DID याला बघितलंय कुठं? नाही. परत आम्ही दुसरं दाखवतो. याला बघितलं कुठं? नाही बघितलं कुठं. चला पुढे बघू कोण भेटतंय का. चला. ठीक आहे.
जर भेटलाच तर आम्हाला कॉल करून सांगायचं. आमचा नंबर 2223. कार्ड द्या आपला, कार्ड द्या. कार्ड द्या की अजून भेटतं का बघू. गुन्हेगार सापडलाच पाहिजे बरोबर. इकडे या. काय म्हणतो बीआयडी मधले माणसे त्याला कुठे बघितलंय का? नाही. त्याला तेव्हा पर्यंत घरते ते. हा तेव्हाचे पुढे जाते त्यांचं त्यांचं घर आहे का? ठीक आहे. चला चला चालतं. चला तिकडे त्यांना बघू पुढे. किती तक का नक्की हीच घर आहे. हीच घर आहे. हीच घर आहे त्याचं. राकेश रोशनचं. आज बघ, आज बघ. काहीच नाही. मुली ह्यात लपलाय तो. राकेश रोशनचं घर हीच आहे का? तुमचं घर एवढं खतरनाक, एवढं हॉरर दिसतंय. लई डेंजर घर दिसतंय. कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे. तुला एकदा शांत बस म्हणलेलं कळत नाही का? गडबड आहे तीच म्हणून तू बघाय आलो ना गडबड कुठे आहे ती. इथं घरात कोणच नाही. तुम्हाला पत्ता हीच मिळणार का नक्की? अरे पण आम्ही या हेच घरात हीच अख्खी पत्ता होता. चौकशी केली, घरात कोणच नाही बघ. इकडे या. ही काय आहे? सोडा हात सोड. बंदूक. इकडे या. दया दया हा तोड दरवाजा. दया तोड दरवाजा. असू दे. हो ह्याला विचारा तुम्ही की मला मारतेले. ह्याला विचारा हे घर कोणाचं आहे. हे घर कोणच आहे? त्या झाडाच्या. कोण झाड आहे? तो झाड आहे. राकेश रोशन. हा राकेश रोशनचं घर आहे. होय. ऐका की मी काय म्हणतो बाकी बोल लवकर. तुम्ही लग्नाची जी करा तयारी. काय झालं तू काय नीट सांग मला. त्याला हाय सवय लग्नाची. कोणाला? त्याला ते ह्या आहे जरा ना जरा जरा मोठ राकेशचं. जरा राकेश राकेश हा पण जरा मोठ्याने बोला मला हा ऐकू. त्याचं हाय लग्न. हा तर लग्नाची सवय तर लग्नाची आवड आहे. त्याला आवड आहे. हा खोटं खोटं आपण फक्त लग्न करू. हा त्याला बोलू. तुम्हाला जर त्याला जमतंय कोण की- बोलवणार? त्याला कोण बोलवणार? आपण बोलू की त्याला. म्हणजे तुझं म्हणणं काय? आम्ही लग्न नाटक करावं हा आणि आम्ही एखादी मुलगी बघावं, हा कार्यक्रम करावं, हा तू त्याला घेऊन येणार हा आणि त्याला धरू. लगेच लगेच तुम्हाला गावतंय. मस्त प्लॅन. लगेच तुम्हाला सपोर्ट गावते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम कसं बोलला? डेडी करतेच. ओके. हो तयार का ऑफिसर? लगेच मला सर म्हणा. सर म्हणा की मला. ओके सर, आम्ही रेडी. सर. चला चला मी येऊ का? हा. या तुम्ही त्याला घेऊन या. तुम्हाला लगेच लगेच घेऊन येतो. लगेच तुम्हाला फोन करतो. मला फोन करा फक्त. हा? तुम्हाला हा. फोन करतो. कुठे नाही लगेच लगेच फोन करा मला फोन. या घेऊन. हो. चला कुछ तो गडबडायचा या. चला. अरे राकेश हा ठेव ठेव ठेव. हे तुला काय कायमची आहे वय? बोल की. हा, काय अरे खेळ बघितलंय. कुठली? तुला काय करायचं आहे? तो फक्त आपलं चल. हा फक्त उभा राहा. बा हारी टाकायचं झालं. पोटासाठी. हा चालते बास की. ह्याला काय करतो? ह्याला सोड. ह्याला आता सोडून टाक. सोडून टाकू. हा लय भारी खेळ आहे. काय बोलते? काय आहे? अरे तू त्याला बघितला का नाही? हा तोंडाला पाणीच. काय बोलते? मग तोंडाला पाणी जाणार. पाणीच तुझ्या. कवा जायचं सांगले की जाऊ. आता नाही जरा. हो चालते. बरं ऐक. हा मी तुला 10-15 मिनिटांनी तुला घ्यायला येतो मागं. इथंच थांबा. बरं. इथं हलू नको. बरं. हा बरं. इथंच थांबा. आलो लगेच मी. हो हा? हो हो काय? ओके. हा हा. बघायचं कार्यक्रम कसं आपल्याला ड्रेस बदलायला लागेल. तयार का? तयार का? सांगून घे. मी तयारच आहे. 3, 2, 1 काय? एक नंबर आहे. मस्त आहे. काय रे कसला टावेल दिलाय? कुठला टावेल आहे? काय अरे तुला टावेल दिलाय. मला तर सगळी बाई केली आहे. आता तुला तूच मुलगी आहे. तूच मुलगी आहे. मी मुलगी. तू मुलगी, मी बाप, तो नवऱ्या मुलचा मामा. आणि जरा माग हो. शर्ट बघ किती भार दिसतो. आता मागायचं ना. माझं शर्ट झाला आता. बघा मागायचं नाही. असले कामगार ठेवले आपण.
तर चला मुली नवरी मुली पाहण्याचा कार्यक्रम लाग कामाला चला याचं नाव काय त्याचं सगुने जातो चाकर सगुना मी तुझं इथं काय मला काय म्हणायचं अण्णा ही तुझं भाऊ दादा ही मामा एवढीच आहे शकुनी आहे साळुंके दयाबेन झाली तारक मेहता मध्ये आपण या गुरीचं खुर्च्याच्या लावू त्याला फोन कर दगडाला फोन कर हॅलो त्याला मला इकडे ये हा दगड्या इकडे ये म्हणायचं तुम्हीच बोलून घ्या की मग इकडे काय बोलून हा इकडे या की हा इकडे त्याला घेऊन या मोठ्याला आम्ही कॅरेक्टर मध्ये आहेत हा कॅरेक्टर मध्ये जा कामाला चला खुर्ची 4 वाजले का इथं कुठे गेलाय काय का नाही ए अरे बाबा मला जरा वेळ लागला चल 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 लवकर मी आहे की मी असताना तो कशाला घेतो एवढा चल मी असताना तो लगा बरोबर थांब आपण आता चाललोय कुठं पुरी बघायला तुझा अवतार काय तुझं काय थांब ए यार काय ना असं चल उशीर होते आपल्याला चल या काका तुम्हाला काय ताप झाला काय यायला काका घर कसं वाटलं आमचं काय त्रास मी झालं की यायला हा तरच काय झालं नाही ना प्रवास चांगला झाला ना ते नाही तुम्ही तर जेव्हा काय करणार नसेल तुम्ही जेवण. जेवण आलं असेल ते असं. हा मग कॅन्सल म्हणून टाक लवकर चहा पाणी तुम्ही पण घेत घरी नाही असं जाऊन वाटतं. जेवणार ना चहा पाणी पण नाही घेत थांबतो तुम्ही घरी जाऊन चहा पिणार ना काहीच नको आम्हाला हे भेटेल ना पान हा पाणी देऊ तुम्हाला आम्ही चला पाणी भेटेल की या पाणी भेटले अहो काका हे बघा आमचं दाजी म्हणजे कोण अहो नवरा मुलीचं बाप आहे. हे त्याचा भाऊ आमच्या सगुनीचा भाऊ हा आणि मी मामा मी सगुनीचा मामा हा. मामा सगुनीचा भाऊ बसा बस चला बसा तुम्ही लोक बसून घ्या पहिले त्याला जागा नका थांबा जरा आमची प्रथा आहे बसून घ्या बसा तुम्ही त्या मेहण्यापासून साईच्या पाया पाडा हा चला पाया पाडा लांबणं जरा लांबणं ते वाकला का नाही फुस आवाज येतो मागणं आशीर्वाद भव. हा. मला इथं ढेरीला हायचे घातला माझे बस बसून घ्या तुम्ही स्थानापन्न व्हा बसा बस तुम्ही बसा सगुने ए सगुने सगुने पाणी आण घे आणि तर नुसतं मुलगी तुम्ही बघितल्या तुम्हाला पसंत पण अहो लाखात एक अहो सुगरण नसते आमची मुलगी कामं जमतात घरातले अहो सुगरण नसते आमला म्हणे आता का बाया पेलवाला दिसतंय की अहो, काय सोपा आहे वय विषय पहिलवान आहे आमचं मग आमची पोरगी. मुलगी रोज जिमची करते रोज जिम करते नवर देवाला पाणी दे आता आपटाय लावलं तर जीव घोटल तुमचा अगं पिवत आहे की राहू दे सगुने तुझं सासरा आहे ती अरे ह्यो सासरा इसरा नाही बाबा पोरग तर हेच आहे अहो ही नवर देव असं कसं चालेल माहितीये आम्हाला आमची पोरगी थोडी मर्दावानी दिसते थोडी कुस्ती खेळते पण असला म्हातारा करून द्यायचा हे आम्हाला नाही पटत एक मिनिट हा. अजिबात पटणार ही दया आहे आपण ट्रॅप लावला ट्रॅप अहो बॉस विसरलेलो मी थोडा कॅरेक्टर मध्ये गेलो तुम्हाला तर माहिती आहे ना जज्बाती आहे मी चला हो पसंत आहे आम्हाला पसंत आहे हा. पसंत आहे पसंत आहे हा पोरग पसंत आहे पसंत आहे पोरग कुठल्या भाकरी खायला आपल्याला ही भेटेल पोरगी तुला आपलं तिला हातरून तुला घालून देईल आपलं तुला आंघोळीला पाणी करून देईल तुला पोरगी आवडली का आवडलं मला आवडली काय असेल ते आत्ताच बघा नाही आवडलं हा का म्हणू का आम्हाला काय करायचंय तुझं आम्हाला काय करायचंय का
आम्ही का म्हणतो तुला तुझा म्हणजे हे जे हाल होत त्याचा तुझं नक्की ना हो नक्की नक्की खरं डन करायचा डन 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 अरे पिठलं भाकरी खायला तेवढं तुला आधार हा? काय आपल्याला अदोगर हो चालतं ओके ओके. त्याला हा म्हणू हो हो ऐका बरं थांबा तुम्ही काय विचार केला आहे सांगण्याआधी आम्हाला आमची एक आठ आहे ह्या तुमच्या पोरचं वजन किती आहे किती आहे माझं 100 किलो आहे. बैगन 100 किलो अरे तू दया आहे दया तू दया आहे पोरगी नाही तू काय करतोय मला असं वाटायला लागलं आता काय तू थांब बघू तुम्हाला हाय 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 असं कसं चालेल काय कुठं कापून फेकून आलता व्हायचं तिकडं समजलं का सगळं नाही आता काय विषय झाला नाही बरं पाहिजे. झालं तुमचं गुप्त झालं का गुप्त गुप दाजी झालं दाजी एक आहे बघा रामवंत आमच्या मुलीला लहानपणापासूनच आई नाही ए, गबस. सगुने रडू नको काय राव दाजी अजून तुझं लग्न झालं नाही सगुने रडू नको ही रडती का नाही एवढं ते बघा विचारून बरं आहे का जामत झालं सगुने हाच बरं आता नवऱ्याला उखाणं. बघायला भारी वाटतं उखाणं घेतलं पाहिजे पहिले. नवऱ्याने पहिला स्टार्ट केलं उखाणं घ्या नवऱ्याला अहो घ्या उखाणं अहो नको 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 बोलाव तुम्ही घ्या घ्या अहो राहून द्या अहो, मी म्हणून म्हणते अरे, मस्त वाटत जागा घेतलेल्या आमच्या सगुनाच्या अलीकडे पलीकडे बी बसत नाही तू म्हाताऱ्या उखाणं घ्यायला तुझी काय दुःख मामा मामा राहून दे की हे गेल गेल उखाणं घे बस बस. आता उखाणं घ्यासला तर घ्या आता खाना काळी हा हा काळी कोंबडी तटाफट्याची काळी कोंबडी तटाफट्याची छिगोना माझी एका गाट्याची खाओ मा कसम सगुना तुझ्या एका रट्याची होय एका फटक्यात तुला मुतवलती अरे मन्या बस तू हे उखाणं आहे उखाणं उखाणं आहे म्हणून शांत बसतो आता तुमच्या बाईला सांगा की सगुने घे बरं उखाणा आमच्या सगळ्याच घ्या हा सगुने देऊ का नाव घेतो मामा अरे अण्णा पप्पाला बी असं विचार अण्णा माझं प्रेम तर तुमच्यावरच आहे माझं प्रेम तर तुमच्यावरच आहे जे तुमच्याकडे आहे तेच माझ्याकडे आहे सगुने एवढं खरं नव्हतं बोलायचं सगुने जाऊ दे बस बस तू. कंट्रोल कर काय आहे काय आहे काय आहे अरे मन जीव. मन मन. जीव आपण म्हणतो ना एखाद्या पेक्षा आपला जीव रमून जातं. खाओ मा कसम बरं दाजी हा बोला मी काय म्हणतो आपलं बोललं तर होतच राहिलो होतच राहील यांना जाऊन दे की काटवनात काठवण आहे अहो काटवनात म्हणजे बागेत फिरायला बोलायला हा त्यांच्यात- म्हणजे मोकळा श्वास हा घ्या. मोकळा जरा थोडंफार हा, बोलणं असं, होईल एवढं लाजू नको हा. हे लय झालं हे एवढं नाही लाजायचं थोडं लाजू जरा लिमिट असते थोडं ना हसून कमरेला हो, अरे कमरेला काय बसत की अशी फिरते इकडून तिकडून. गोळ्या आणाय पैसे नाही आमच्या पैसे अबे अरे अबे हा आमचं ध्यान ठेव काय लई नाही मग बोल नका या की जावा की जाऊ जाऊ या या गायत वेळात हात टाकून जावा हळू जावा दचका लागल झाड आहे तुम्ही एक काम मस्त केलं हो ह्याला धरतो आता गावला आळ्यामध्ये गावला धन्यवाद तुमचे. या तुम्ही या, या. कशाला बसा किती जरा चहा पाणी घेऊन जा. ठेवला चहा तुमच्या आवडीचा रंग कोणता माझ्या आवडीचा रंग का अजून काय काय आवडतं मला अजून भरपूर काय काय आवडतं मला फिरायला आवडतं मला मारायला आवडतं बर तू माझ्याशी लग्न कर मी तुला लय सुखात ठेवी तुझ्याशी लग्न कोण आहे एक कुलूप आणि एक चावी हा ही दोघं एकत्र झाल्यानंतर ते नवरा बायको होतात पण हा आपल्याकडे दोघांकडे चावी कुलूपच नाही जे तुला आहे तेच मला आहे कळलं कोण आहे मी दया दया नालायक नायक चल काय केलं
अहो मी नाही काय केलं सर 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 गुन्हेगार आपल्या ताब्यात आहे आपण मी केलंच काय अहो आमच्या नाटकाच्या बळी पडला तुम्ही दया काय केलं सांगतो का आणखी मारू नको सर नको 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 सांगतो बस दया सांगतो फुस आवाज आला सांगतो बोल फुस झालाय बोल लवकर अहो सांगतो मी काय केलं माहितीये का काय केलं मी ठुसकी सोडली त्या वासाने तो गेला का त्याला मारला तू त्याला का मारला अहो त्याला कारण होतं साहेब काय करा त्याला असलं कसलं कारण पण पादाने मारला साळुंके तुला हे कळलं नाही का पारदाने मारला म्हणून असली पण माणसं असतात. आता तुझ्या गुन्हेगारचा फक्त एक रांत ती म्हणजे फाशी फाशी असे